अभ्यासार्थींचं आजच्या या मार्गदर्शनामध्ये मी स्वागत करते. काल तुम्ही समर्थ बोधचं मार्गदर्शन ऐकलं आणि साधकच्या अभ्यासार्थींनी मागच्या वर्षी समर्थ बोध परीक्षा दिली होती. म्हणजेच दासबोधाची ओळख थोडीफार झालेली आहे आणि त्यामुळे दासबोध हा मुख्य भक्तीवर आधारित आहे. भक्ती हे मुख्य त्याचं भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी असं समर्थांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. मग ती भक्ती कशी करायची तर याचं विवरण 9 प्रकारांनी समर्थांनी दशक 4 नवविधा भक्तीमध्ये केलेलं आहे. आपण आधी थोडं पाहूया की भक्ती म्हणजे काय. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल प्रेम निर्माण होणे किंवा आपलेपणा त्याच्याबद्दल वाटणे. ज्याच्याबद्दल आपलेपणा वाटतो, प्रेम वाटतं, त्याच्या सान्निध्यात राहावंसं वाटतं आपल्याला, नाही का? मग ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम किंवा आपुलकी आहे, त्याची माहिती पण आपल्याला हवी आहे. मग त्याकरिता ही नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारांनी श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम असं भागवतात पण हा श्लोक आलेला आहे आणि त्याचं विवरण समर्थांनी या 4थ्या दशकात नवविधा भक्तीमध्ये केलेलं आहे. याचं कारण सांगण्याचं सुरुवात की आपल्या या पहिल्या स्वाध्यायामध्ये पहिले 5 प्रश्न हे नवविधा भक्तीवर आधारित आहे. म्हणून मी हे सुरुवातीला थोडी प्रस्तावना केली की भक्ती म्हणजे काय. मग आपला पहिला प्रश्न आहे की श्रवण भक्ती व कीर्तन भक्ती या एकमेकांवर आधारित आहेत. या विधानाची चर्चा करा म्हणतात येते. चर्चा करा कशी असते की एक जण एक बोलतं, दुसरा आपलं मत मांडतो, तिसरं आणखीन एक सांगतो. तर अशा प्रकाराने थोडं चर्चात्मक करायचं आहे की सांगायचं, बोलायचं म्हटलं तर ते ऐकणं जरुरी आहे का? वाचणं जरुरी आहे का? काल मला अशीच एक मैत्रिणीचा फोन आला आणि ती फोनवर हसायलाच लागली. म्हटलं, "अगं हसायला काय झालं तुला?" तर म्हणाली, की "मी काल एका कीर्तनाला गेली होती ना, तर त्या कीर्तनकारांनी भलतंच काही सांगत होते ते. कुणाचे ग्रंथ, कुणाचे नावं. तर असं फजिती होऊ नये त्याकरिता वाचन आवश्यक आहे." वाचन हे पण श्रवण भक्तीमध्ये येतं. ऐकणं तर आहेच आहे. मग आपण जे ऐकलंय हे भगवंताची माहिती ऐकायची म्हणजे श्रवण भक्ती आहे. मग लिहिलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या शब्दांनी माणसांचा व्यक्तित्व विकास घडतो. मग आपण कशा-कशा प्रकारे माहिती मिळवू शकतो? तर आता तर खूप साधनं झालेली आहे. आकाशवाणी आहे, चित्रवाणी आहे म्हणजे टीव्ही ज्याच्यावर छान मराठीमध्ये सीरियल लागतात. रामायणाची माहिती मिळते, महाभारतमध्ये झालं, नवनाथ सुरू आहेत. अशा अनेक आपल्याला माहिती अध्यात्मातल्या पण मिळतात आणि जगात सुरू असलेल्या बातम्या पण आपल्याला मिळतात चित्रवाणीवरून. मग घरबसल्या आपण माहिती मिळवू शकतो की नाही? ते ऐकलेलं पण ज्ञानच असतं आपलं. मग सिनेमा पाहतो आपण, नाटक पाहतो, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचतो, मासिकं असतात, ग्रंथ असतात, व्याख्यानं, सभा संमेलनं या सर्वांमध्ये माणूस शब्द साम्राज्यातच वावरत असतो. कारण सगळीकडे शब्दांचं साम्राज्य असतं आणि मग त्या शब्दांमधून ऐकलेले ते शब्द जे असतं ते वाचणं आणि कुणाकडून ऐकणं यात फरक आहे. कारण आपण वाचलेलं मनात राहतं, पण ऐकलेलं आपल्या मनापासून बुद्धीपर्यंत गेलेलं असतं. म्हणून ते जास्ती बिंबल्या जातं. आपण एखादा सिनेमा पाहून येतो आणि लगेच आपण त्याची कथा सांगू शकतो. कारण तो आपल्या मनामध्ये ठसलेला असतो. असं ते सगळं आहे. मग श्रवणाचा फार गहन परिणाम होतो. माणसाने पुष्कळ ऐकले म्हणजे ते दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आहे की नाही? मी हे ऐकलं, मी पाहिलं, हे सांगायला खूप आपण उत्सुक असतो. आणि खास करून आपण बायकांच्या बाबतीत तर आपण असं म्हणतो, की त्यांच्या पोटात काहीच पचत नाही. काही पण सांगा,
की ते तिखट मीठ लावून त्या रंगवून सांगण्यात पटाईत असतात. पण ते सांगायला आधी ऐकायला हवे की नाही. म्हणून मग समर्थ काय म्हणतात, की बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. असं समर्थांनी म्हटलेलं आहे, की भगवत कथेमध्ये कीर्तन भक्तीमध्ये काय आहे? कीर्तन, प्रवचन, भजन, गीत म्हणतो, अभंग म्हणतो, हे सगळं कीर्तन भक्तीमध्ये येतं. म्हणजे जे ऐकलेलं आहे ते सांगणं. कशाही प्रकारे तुम्ही प्रवचनाद्वारे सांगा, भाषणाद्वारे सांगा किंवा कीर्तन भजनाद्वारे सांगा, हे सांगणं ही कीर्तन भक्तीमध्ये येतं. आणि मग भगवंताचे गुण वर्णन ऐकल्यावर ते कथा कीर्तनाद्वारे सांगणे म्हणजे कीर्तन भक्ती होय. समर्थ म्हणतात, की कीर्तन करायला आधी पाठांतर वाचन हवे, तरच तुम्ही कथापदे सांगू शकाल. तुम्हाला अभ्यासे समर्थही म्हणतात, की अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी नासोनी असावे. नासोनी प्रकट व्हावे हे बरोबर नाही. कारण आपल्याला जर येत नाही आणि आपण बोलायला गेलो, तर आपलीच फजिती होते आणि समोरच्याला काहीही समजत नाही. तर अशा प्रकारे आपण कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती ही एकमेकांवर आधारित का आहे, ही आपण चर्चा अशा पद्धतीने करू शकतो. कुणाला नसेल समजलं तर तुम्ही विचारू शकता, की काही आणखीन हवंय का? तसं दासबोध मोठा जो बेलसरेंचा आहे, त्याच्यामध्ये इतकं छान प्रस्तावनेमध्ये तुम्हाला समजावून देतात, की तुम्हाला पूर्ण समास वाचून पण लक्षात नाही येणार, इतकं छान प्रस्तावनेमध्ये तुम्हाला समजून जातं. घेऊया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, नामस्मरण भक्तीचे महत्व तुमच्या शब्दात लिहा. आपण बघतो की आपलं ज्याच्यावर खूप प्रेम असतं, त्याची आपल्याला सतत आठवण असते. इतकेच नाही तर आपण सतत त्याचे चिंतन करत असतो. आपलं मुलांवर प्रेम असतं. नवीन नवीन लग्न झाल्यावर नवऱ्याची वाट पाहतो. काय करत असेल, काय नाही. मुलगा शाळेतून यायची वेळ झाली, की आईची सगळे कान, डोळे, लक्ष सगळं मुलाच्या येण्याकडे लागलेलं असतं. दार वाजलं, आला का मुलगा? आपण सतत त्याचं स्मरण करत राहतो, चिंतन करत राहतो, ज्याच्यावर आपलं खूप प्रेम असतं. मग असंच प्रेम जर आपण भगवंतावर केलं आणि सतत भगवंताचं स्मरण केलं, तर त्याला आपल्या सिंहासनावर बसवलं, तर तिथे वाईट विचारांना थाराच उरणार नाही. मन व शरीर त्या रूपातच रंगून जाईल. कारण कलियुगामध्ये नामस्मरण भक्ती ही श्रेष्ठ मानली आहे. कारण ती सगळ्या वर्णाचे लोक करू शकतात. त्याला काहीही बंधन नाही. खाता, जेविता, उठता, बसता, चालता कशाही प्रकारे तुम्ही नामस्मरण भक्ती करू शकता. कारण तुम्ही ते नामस्मरणाने काय होतं आपल्याला, की समाधान प्राप्त होतं. आपलं मन गुंतलेलं असलं भगवंताच्या नामामध्ये, तुम्ही देवासाठी जेव्हा प्रसाद करता, नैवेद्य करता, तेव्हा भगवंताचं स्मरण करत करत ते करता. म्हणून प्रसादाला वेगळी चव असते. रोजच्या स्वयंपाकापेक्षा नैवेद्य करतो, तो चविष्ट होतो, कारण तो आपण भगवंतासाठी करत त्याचं स्मरण, चिंतन करत करत असतो. म्हणून नामस्मरणाचे आपल्याला महत्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे. ते करत राहिलं म्हणजे त्यांनी महादोषांचा नाश होतो. यमाची जाचणी होत नाही आणि त्याला वयाचे बंधन नाही. जेव्हा आपण चालू फिरू शकत नाही, काही आजारपण येतं, कुठे आपण जाऊ शकत नाही म्हातारपणी, मग तेव्हा बसल्या बसल्या जर नामस्मरण केलं, तर आपल्याला राम हा सोडवी अंतकाळी असं समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, की तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. कारण तेव्हा आपल्याला सुकर असतं नामस्मरण. अजामेळाची कथा सगळ्यांना माहिती आहे, की त्यांनी काहीही केलं नाही, पण शेवटी नामस्मरणाने तो पावन झाला, त्याला विष्णू लोक मिळाला, कारण त्यांनी
नारायण हे नाव मुलाचं होतं तरी नारायणाचं स्मरण केलं म्हणून त्याचं पाप नाहीसे झाले. वाल्याचा वाल्मिकी झाला नामस्मरणाने. अनेक असे भक्त आहेत समर्थांचे की त्यांचा नामस्मरणाने त्यांचे पावन झाले आहेत. समर्थ या समासामध्ये म्हणतात की काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. जो नामस्मरण करतो किंवा भगवंताचं स्मरण सतत ठेवतो त्याचं सांभाळ भगवंत करत असतो. कारण त्याची काळजी त्याला असते की हा माझा भक्त आहे, याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आपलं त्याच्यावर विश्वास असला म्हणजे तो आपला सांभाळ करत असतो. तर असं तुम्ही आपल्या मनाने पण तुमच्या शब्दात लिहायचं आहे. हे फक्त दासबोधातून उतरवायचं नाही, तर तुम्हाला तुमच्या शब्दात लिहा असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणखीन याला वाढवू शकता आणि तुमच्या शब्दामध्ये याचं वर्णन करू शकता. तिसरा प्रश्न आहे, पादसेवन भक्तीचे कोणते फायदे सांगितलेले आहेत? पादसेवन भक्ती म्हणजे काय? तर भगवंताच्या जवळ भगवंताची सेवा करणे. भगवंताची सेवा किंवा सद्गुरूंची सेवा. पाद म्हणजे चरण. चरण सेवा म्हणजे समजा सद्गुरू नसतील तर त्यांच्या पादुकांची सेवा ही पण पादसेवन भक्ती आहे. की खूप ठिकाणी आता जे आपले सद्गुरू मरण पावले किंवा संतांच्या चरण पादुका असतात त्यांची सेवा तिथली झाडलोट करणं, स्वच्छता ठेवणं हे सगळं पादसेवन भक्तीमध्ये येतं. आणि मग त्याचे फायदे कोणते आहेत असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या समासामध्ये एक ओवी आलेली आहे की संग त्याग आणि निवेदन, विधेय स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. हे 7 फायदे सांगितलेले आहेत पादसेवन भक्तीचे. या 7 गोष्टींचा फायदा होतो पादसेवन भक्तीमुळे. यातील संग त्याग म्हणजे काय हो? संग आपल्याला कशाचा असतो माणसाला? मीचा. मी, माझं, मला या याचा भरपूर संग असतो. कारण संसारी माणूस आहोत आपण सगळे. संसारामध्ये मीला सोडू शकत नाही काहीही झालं तरी. याचा संग भरपूर जडलेला असतो. किती म्हटलं की मला हे नको, मी हे करणार नाही, तरी पण तिथे मी आलाच ना पुन्हा. मी हे करणार नाही म्हटलं तरी मी आहेच आहे. त्याच्यामुळे या मीचा संग जो सोडला तर तुमचं निवेदन होईल. त्याला मग त्याचा त्याग केल्यावरच आत्मनिवेदन घडून मग पादसेवन भक्तीला सुरुवात होते. सद्गुरूंची सेवा साधकाला अंतर्बाह्य बदलवीत असते. सद्गुरूंच्या सेवेमध्ये तुम्ही रममाण झाले म्हणजे तुमचं अंतरंग बदलतं. कारण तुमचा मी गळतो, अहंकार कमी होतो तुमचा. त्याच्यामुळे तुमचं अंतरंगांमध्ये बदल व्हायला लागतो. कारण सद्गुरू शिष्याकडून योग्य ते कार्य करवून घेतात. त्यांच्या सहवासात तो निरहंकारी बनतो. अहंकाराचा त्याग होतो आणि सद्गुरू जे सांगतील, जो खरा भक्त असतो, शिष्य असतो, तो सद्गुरू जे म्हणतील ते करतो. कारण त्याला सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असतो, निष्ठा असते त्याची. आणि याचे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत की समर्थांचा कल्याण होता. समर्थांनी जे म्हटलं छाती उडाली म्हटलं तर त्यांनी उडी मारली पहाडावरून. काही विचार नाही केला कारण त्याचा विश्वास होता की आपले गुरु आपल्याला सांभाळणार आहे, सद्गुरू माझ्या पाठीशी आहे. तर असे कल्याण स्वामींचे अनेक उदाहरणं आहेत किंवा जे गुरु शिष्य जोडींमध्ये हे तुम्हाला अनेक उदाहरणं पाहायला मिळतील आहेत. मग त्यांच्या सहवासामध्ये शिष्याला आत्मचिंतनाची सवय लागून तो नम्रता, लीनता, विनयशीलतेकडे झुकू लागतो. कारण त्याचं मन हळूहळू सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये तसं तयार होऊ लागतं. प्रामुख्याने त्याच्या अहंकाराच्या नाशाला सुरुवात झाल्यामुळे त्याला स्वतःच्या चुकांची कबुली द्यायची हिंमत होते, धाडस येतं की मी हे चुकलो,
नाही तर आपण सहसा मान्य करत नाही की मी चूक केली किंवा माझं चुकलंय, हे मान्य करायला फार मोठं मन लागतं. पण सद्गुरूंच्या सहवासामध्ये तुमचा आत्मविश्वास पण वाढतो आणि अहंकार कमी झाल्यामुळे तुम्ही आपल्या स्वतःकडे डोकावून पाहू शकता की मी हे चूक केली, मला असं वागायला नको होतं. ही चूक कबूल करण्याचं धाडस पण सद्गुरूंच्या सहवासामध्ये येतं आणि त्याचे अज्ञान नाहीसे होऊन गुरुनिष्ठा, सत्यवचन, गुरुप्रती अनन्य भाव जागृत होतात आणि मग पादसेवन भक्ती आणखीन त्रैलोक्याला पावन करणारी आहे. कारण तिच्यामुळे साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. जे सद्गुरु असतात ते साधकाला, शिष्याला सायुज्य मुक्तीकडे घेऊन जाणारे असतात. तेच खरे सद्गुरु असतात. आहे पुढे आपल्याला सद्गुरूंचा प्रश्न, त्याच्यात हे सगळं पुन्हा येईलच आहे. या भक्तीने पुष्कळ लोक संसार सागराच्या पैल तीराला पोहोचतात असे समर्थ म्हणतात, की पादसेवन भक्ती जे करतात ते सद्गुरूंवर पूर्णपणे सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्यांचं पैल तीराला जाणं सोपी जातं. ते संसार सागर पार करतात. चौथा प्रश्न आहे, दास्य भक्ती हा देवदर्शनाचा उंबरठा आहे, हे स्पष्ट करा. उंबरठा म्हटलेला आहे याला, दास्य भक्तीला, की देवदर्शनाला आपण पाहतो की जुन्या काळी घराला काय झालं जयश्री ताई? हॅलो. नाही, चालू द्या ना, तुम्ही चालू द्या, काही प्रॉब्लेम. हा, कोणीतरी मेसेज टाकतंय की साधकचे मार्गदर्शन किती वाजता आहे असं. हम्म. तर देवदर्शनाला उंबरठा म्हटलेला आहे दास्य भक्तीला. दास्य काय म्हणायचं, की पादसेवन भक्ती करताना भक्त सतत भगवंताच्या सान्निध्यात असतो. कारण पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूच्या, भगवंताच्या जवळ राहणे आणि मग त्यामुळे त्याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा, भक्ती, प्रेम उत्पन्न होऊन आत्मसमर्पणाकडे त्याचा कल होऊ लागतो. म्हणजेच आत्मनिवेदन भक्तीचे बीज दास्य भक्तीत रोवल्या जाते. म्हणून पण तिला आपण देवदर्शनाचा उंबरठा म्हणू शकतो किंवा प्रारंभ म्हणता येईल. देवदर्शनाचे प्रारंभ झाला दास्य भक्तीमध्ये. मग इथे समर्थांनी एक ओवी दिली आहे, की सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. अशी या समासामध्ये दुसरी ओवी आहे. चौथा दशक, सातवा समास आणि दुसरी ओवी आहे. या ओवीत समर्थ म्हणतात की देवाची सेवा करण्यासाठी भक्ताने किंवा साधकाने देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे. म्हणजे देवानी त्याला लक्षात आलं पाहिजे की कुठलं कार्य पटकन करायचं आहे आणि देवाचे पडेल ते कार्य अगदी मन लावून करावे. हीच खरी दास्य भक्ती आहे. आपण पाहतो की मुख्य दास कोण आहे, दास्य भक्तीचा प्रसिद्ध कोण आहे, तर हनुमंत आहे. हनुमंत हा रामाचं कार्य करायला नेहमीच तत्पर असतो, तत्पर होता. कुठलंही कार्य म्हणा, लक्ष्मणाला शक्ती लागते तर तो द्रोणागिरी पर्वतच उचलून आणतो पूर्ण, त्याला औषधी सापडत नाही तर, आणि आणून पुन्हा वापस पण नेऊन ठेवतो. आणि सध्या रामायण सुरू आहे, त्याच्यात मी पाहिलं की अहिरावण महिरावण त्यांना पाताळात नेतात, तिथे सुद्धा हनुमंत पोहोचतो आणि त्या दोघं अमर असणाऱ्या अहिरावण महिरावणला मारतो आणि त्या दोघांची भावांची सुटका करून त्यांना पुन्हा आणतो. तर असा दास्य म्हणजे तो विचार नाही करत दास जो असतो तो, की मी हे काम माझ्याच्याने होईल का, की मी करू शकेन का, हा किंतु त्याच्या मनात नसतो. कारण त्याचा आपल्या स्वामीवर, भगवंतावर, सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असतो, की हे कार्य हे माझ्याकडनं करूनच घेणार. मग याला उंबरठा म्हटलं आहे. आधी पूर्वीच्या काळी घरातील दारांना उंबरठे राहत होते.
लाकडी म्हणा किंवा सिमेंटचे केलेले पण उंबरठे नंतर नंतर व्हायला लागले. पण आजकाल उंबरठा ही पद्धतच बंद झाली आहे. उंबरठा ओलांडल्याशिवाय घरात शिरता येत नव्हतं. अजूनही आपण बघतो की नवीन लग्न झालं मुलाचं की मुलगा सून जेव्हा घरात येतात तर उंबऱ्यावर आपण माप भरून ठेवतो आणि ती सून जी नवीन आलेली असते ती लक्ष्मी स्वरूप म्हणून तिला तो माप ओलांडून तिला आत यायचं असतं. तर ते उंबरठ्याचं महत्व फार आहे. उंबरठ्याची पूजा करायची आणि असंच भगवंताच्या पण दाराशी आपण जातो, देवळामध्ये जातो, तर आधी त्या दाराच्या उंबरठ्याला नमस्कार करतो आणि मग देवाजवळ जातो. म्हणजेच देवदर्शन आधी उंबरठ्याचं घ्यायचं आणि मग देवाचं घ्यायचं. मग दास म्हटलं की तो आधी भगवंताचं दर्शन घ्यायला उंबरठा म्हटला आहे त्याला, की दास झाल्यावर तुम्ही ते आत्मनिवेदन भक्तीकडे दास वळू लागतो. कारण तो दास असतो तो हळूहळू सखा होतो भगवंताचा. त्याला ते सानिध्य मिळाल्यामुळे तो आपल्या मनातलं सगळं भगवंताला, सद्गुरूंना सांगायचं धाडस करू लागतो आणि मग तो सखा होतो. सखा झाल्यावर त्याचं आत्मनिवेदनाकडे त्याचा कल होतो. म्हणून त्याला 10 मिनिटं उशिरा आलीस. 4 वेळेस सांगितलं होतं. मग किती वाजले? 4:30 होतात. हो. कोणी आलाय? कोणी आलंय? साडीच दिसायला होती. हे आवाज डिस्टर्ब होतोय हो. आवाज आवाज खूप येऊन राहिला आहे. आवाज बंद करा सगळेजण आवाज. चालू करा ताई. हा, मग म्हणून आपण या सगळ्या याच्यातून पाहतो की भगवंताजवळ पोहोचायला आधी दास व्हावं लागतं. दास झाल्यावरच आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून मग दास्य भक्ती याला देवदर्शनाचा उंबरठा म्हणायला काही हरकत नाही, असं माझं मत आहे. पुढचा प्रश्न आहे की आत्मनिवेदन भक्तीचे पदर कसे उलगडून दाखवलेले आहेत. आत्मनिवेदन भक्ती ही शेवटची. एक मिनिट. तुमचा जयश्री ऑडिओ बंद करा. आपण पाहिलं की सुरुवातीपासून श्रवण भक्तीपासून जी सुरुवात होते, श्रवण केल्यावर ते त्याचं ऐकून वर्णन देवाचं, मग त्याचं आपण स्मरण करतो, वंदन करतो, त्याची पूजा करतो आणि मग त्याचं पादसेवन दास्य करून आणि शेवटी मग आत्मनिवेदन दासाचा सखा होऊन तो आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करतो. त्यात मी आधी नाहीसा होतो, म्हणून त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने पदर उकलले म्हणजे काय, की आपण जसं एखादं पुस्तक आहे, एक एक पान घेतो तेव्हा कुठे आपल्याला हवा तो सापडतो. तर तसे हे एक एक पदर उलगडत म्हणजे एक एक भक्तीची पायरी चढत चढत देवाचं ऐकणं, सांगणं, मग त्याचं स्मरण करणं, असं करत करत आत्मनिवेदनापर्यंत आपल्या मनाची तयारी होते. साधकाची किंवा शिष्याची किंवा भक्ताची निवेदन करण्याची तयारी होते. त्याच्यासाठी हे आधीच्या भक्तींचे पदर सांगितलेले आहेत आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायला. या समर्थांनी म्हटलंय की या पायऱ्या सांगितल्या आहेत 9, पण या सगळ्यात चढूनच गेल्या पाहिजे असं काही जरुरी नाही. तुम्हाला जी सहज सोपी वाटेल ती भक्ती करा. पण आपण जर एकदम आत्मनिवेदन भक्ती करू म्हटलं तर ती आपल्याला जड जाईल, कारण आपल्याला आधीची पार्श्वभूमी काही माहिती नसते. म्हणून ते जसं समर्थांनी केलंय की एक एक पायरी चढा, तर ती तुम्हाला शेवटची भक्ती सोपी जाईल आहे. म्हणून ती असे हे पदर त्यांनी त्याच्यात उलगडून दाखवलेले आहेत. समर्थ या समासात म्हणतात की ऐका निवेदनाचे लक्षण,
देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. ही या समासातली तिसरी ओवी आहे. यात मुख्य देव म्हणजे कोण आहे? तर प्रत्यक्ष ब्रह्म वस्तू. याची जाणीव ठेवून स्वतःचा जीव भाव अर्पिणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्तीमध्ये स्वतःच सर्वस्व अर्पण करणे. निवेदन म्हणजे काय? तर नैवेद्य. निवेद निवेद या शब्दाचं नैवेद्य म्हणतो आपण त्याला. मग नैवेद्य आपण देवाला सगळी पूजा झाल्यावरच दाखवतो की नाही? जेव्हा पूजा पूर्ण संपते त्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो. तसंच या 8 प्रकारच्या भक्ती झाल्यावर हा आत्मनिवेदन भक्तीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यांना. कशाचा नैवेद्य दाखवायचा आहे? आपल्याला काय अर्पण करायचंय? तर आपल्या देहाचा. पण त्याला पण पदर आहेत, कारण आपला देह सरळ आहे का हो? नाही. तो 4 प्रकारांनी तयार झालेला आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे हे 4 देह आहे. आणि हे सगळे नाशिवंत आहेत. कारण आपला देह हा अनाशिवंत आहे. आत्मा फक्त अमर आहे. पण आत्म्याला अर्पण नाही करू शकत आपण, कारण तो भगवंताने दिलेला आहे. भगवंतानेच देह पण दिलेला आहे. मग हा देहाचा नैवेद्य दाखवायचा. मग देवासी व्हावे आपण म्हणजे आपला मुख्य अहंकार व्हायचा आहे. हा नश्वर देहाहंकार अर्पण केला की सहज आत्मनिवेदन घडते. कारण मी अर्पण केला म्हणजे त्याबरोबर आपले षड्रिपू पण आपण अर्पण करू आणि आपलं मन भगवंताकडे लागेल. आणि निवेदन झालं म्हणजे सायोज्य मुक्ती तुम्हाला मिळते. त्याशिवाय सायोज्य मुक्ती मिळत नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असे समर्थांनी मनोबोधात पण सांगितलेलं आहे. कारण देहबुद्धीचा नाश झाल्याशिवाय किंवा ती कमी केल्याशिवाय, देहासक्ती कमी केली तरच आत्मचिंतन घडेल. आत्मबुद्धीकडे माणसाची बुद्धी वळेल. त्यासाठी आपल्याला आधी देहबुद्धीचे कमी करावी लागेल. त्याचा नाश करावा लागेल. त्याची आसक्ती कमी करावी लागेल. आपण काय करतो? देहाला नटवण्यातच आपलं जास्ती आयुष्य जातं. मी चांगली दिसली पाहिजे, मला ही साडी पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं खायला पाहिजे वगैरे. तर या देहाचं ही आसक्तीच कमी करायची. भगवंतासाठी, त्याचं स्मरण करण्यासाठी आपल्या प्रपंचातली आसक्ती, देहाची आसक्ती कमी केली तरच आपण आत्मनिवेदनाकडे वळू शकू. आणि त्याकरिता समर्थांनी 3 मार्ग सांगितलेले आहेत. एक ध्यान मार्ग आहे. ध्यान मार्गामध्ये काय काय येतं? श्रवण, मनन, चिंतन आणि स्मरण करावे. आपण जे ऐकलेलं असतं त्याचं मनन, चिंतन, स्मरण सतत करत राहिलं तर आपलं ध्यान लागतं किंवा साधना करताना हे आवश्यक आहे. दुसरा मार्ग ज्ञान मार्ग आहे. त्या ज्ञान मार्गामध्ये ही प्रकृती नश्वर आहे. जे दिसतं ते नाशिवंत आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं नाश पावणारं आहे. त्यामुळे तिचा निराश होतो. तत्वांचाही निराश होतो असं म्हटलेलं आहे. हे ज्ञान मार्गामुळे आपल्याला कळतं. आणि म्हणून शेवटी कुठला आहे? तर भक्ती मार्ग उरतो. ज्या भक्तीद्वारे आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. त्यात भगवंतच भक्ताच्या हृदयात स्थान ग्रहण करतो. त्यात भगवंत एकरूप होतात आणि तिथे द्वैत शिल्लक राहत नाही. कारण भक्त हा भगवत स्वरूप होतो किंवा सद्गुरू आणि शिष्य एकरूप होतात. तिथे द्वैत उरत नाही, 2 उरत नाही, एकच होतो. तीच खरी आत्मनिवेदन भक्ती आहे. तुम्ही बहुतेक सगळेजण दत्ताची आरती म्हणत असाल आहे. दत्ताची आरती एकनाथांनी रचलेली आहे. तर शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी तू पण तिथे शिल्लकच उरलं नाही असं एकनाथ म्हणतात. सगळं दत्त ध्यान लागलेलं आहे. कारण त्यांनी सद्गुरून एका जनार्दनी प्रत्येक ठिकाणी म्हटलंय, एकनाथ कुठेही म्हटलेलं नाही. आणि जसे रामदास स्वामी पण आहे, मी रामाचा दास आहे. खरं त्यांचं मूळ नाव नारायण होतं, पण त्यांनी आपल्या नामामध्ये सुद्धा नाव पण रामदास केलं. मी रामाचा दास आहे. म्हणजे त्यांच्या नावात पण त्यांचे सद्गुरु राम आलेले आहेत. ही खरी आत्मनिवेदन भक्ती आहे, की जिथे स्वतःची ओळख राहत नाही. आपल्यातला मी संपून मी सद्गुरूचं आहे, मी देवाचं आहे, हे मिळवणं म्हणजे खरं आत्मनिवेदन होय. पुढचा प्रश्न आहे 6वा. शिष्यांनी कोणती लक्षणे अंतरी बाणवली पाहिजे? शिष्य लक्षणाचा आहे हा समास, आणि त्याच्यामध्ये जवळपास समर्थांनी भरपूर लक्षणं तिथे वर्णन केलेली आहे. 104 लक्षणांचा आहे तो, त्याच्यामुळे मोठा आहे चांगला. तर प्रमुख कोणती 2 लक्षणं हवी आहे शिष्यांजवळ? सद्गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास हवा. सद्गुरु जे म्हणतील त्याला पूर्ण निष्ठा हवी, विश्वास हवा, की ते सांगतील ते माझ्या भल्याचं सांगतील, ते कधीही मला चुकीचं सांगणार नाही. हा विश्वास ठेवणे हे शिष्याचं मुख्य लक्षण आहे. तिथे त्यांनी प्रश्न नाही करायचा, की सद्गुरूंनी हे मला सांगितलं, मी का ऐकावं? हा त्याच्या मनामध्ये किंतु नको. दुसरं लक्षण आहे, की सद्गुरूला मनापासून शरण जाणे. इथे अनन्य नको, अनन्य भावाने शरण जाणे म्हणजे मी माझा अर्पण करणे सद्गुरूला. ही खरी शिष्याची 2 मुख्य लक्षणे आहे. जसं आपण बघतो की लहान मूल जे असतं त्याला चालता येत नाही, किंवा आई म्हणते की अरे याच्यावर मी तुला उभं केलंय, तू उडी मार. तो पटकन उडी मारतो. त्याचा आईवर विश्वास असतो की नाही, की ही मला पकडेल, ही मला पडू देणार नाही. तर तो पटकन उडी मारतो. त्याच्यामध्ये तो किंतु नसतो, की मी पडलो, मला लागेल वगैरे. तसा हा शिष्य असावा, की सद्गुरू आपल्याला सांभाळणारे आहेत. आईसारखा, म्हणजे मुलाचा जसा आईवर विश्वास असतो, तसा ते सर्व शिष्याचा आपल्या सद्गुरूंवर विश्वास असावा. ज्याला खरा अनुताप झाला आहे, ज्याचे मन निर्मळ असते, आणि तो सद्गुरूंचा उपदेश पचवू शकतो. कारण तुमची मन रिकामं असल्याशिवाय सद्गुरूंनी सांगितलेलं तुमच्या डोक्यात शिरत नाही. जर डोक्यामध्ये तुम्ही आपला मी शिल्लक ठेवला, मला असं तिथे मी मनामध्ये शंका ठेवली, की हे सांगतात हे बरोबर आहे का, असा किंतु जर तुम्ही बाळगला, तर तुम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं तुम्ही पचवू शकणार नाही. त्याच्यामुळे तुमचा मन तुमचं निर्मळ राहिलं पाहिजे. आणि पुष्कळ लक्षणं आहेत अशी, की सद्गुरूंवर अढळ श्रद्धा हवी, निष्ठा हवी, विवेक हवा, हे मुख्य लक्षणं आहेत. तसंच एक समर्थांनी या समासामध्ये भूमीचा दृष्टांत दिलेला आहे. त्यांचं म्हणणं, की भूमी खूप चांगली आहे. एखादा शेतकरी असतो, त्याच्या शेतातली जमीन खूप चांगली असते आणि तो बी पेरायला घेतो. पण ते जर बी कीड लागलेलं किंवा खराब असलं, चांगल्या प्रतीचं नसलं, तर ते उगवेल का हो? नाही उगवणार. कारण त्याची जातच खराब असते मुळात. तसंच बी चांगलं आहे, पण भूमी चांगली नाही, ती खडकाळ असली तरी ते बी उगवणार नाही. तसंच सद्गुरू खूप चांगले आहेत, पण शिष्य जर खराब असेल, अहंकारी असेल, चांगल्या विचारांचा नसेल, तर तो सद्गुरूंच्या वचनाचं पालन करणार नाही. पण एखादा जर एकनिष्ठ असला आणि हुशार मुलगा शिष्य असला, पण सद्गुरू जर त्याच्या चांगले नसतील, ते आपले करामती दाखवणारे गुरु असतील, तर ते शिष्याला काहीही शिकवू शकणार नाहीत. तर असं हे भूमीचं उदाहरण पण त्याद्वारे समर्थांनी शिकवलेलं आहे, की चांगला सद्गुरू पण चांगला हवा, तसा शिष्य पण त्याच तोडीचा हवा.
असे गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला अनेक पाहता येतील आहे. त्या तुमच्या दासबोधामध्ये पण आलेल्या आहेत आणि समर्थांचे तर अनेक शिष्य होते आणि तसेच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ही पण गुरु शिष्य जोडी प्रसिद्ध आहे. असे अनेक उदाहरणं तुम्ही याच्यात देऊ शकता. त्यानंतर 7वा प्रश्न आहे की गुरु आणि सद्गुरू यातील फरक स्पष्ट करा. तर गुरु आणि सद्गुरू आपण जन्माला आल्यावर पहिले कोण असतात? आपली आई असते. ती पहिली गुरु असते, कारण ती आपल्याला चालायला बोलायला शिकवते आणि व्यवहारातलं ज्ञान देणारे आपले वडील असतात. आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात. तसंच मग हळूहळू आपण शाळेत जायला लागतो, कॉलेजमध्ये जातो, तिथे वेगवेगळे विषय शिकवणारे आपले गुरु असतात. ते पण जे आपल्याला शिक्षण देतात किंवा ज्ञान देतात ते सगळे आपले गुरु असतात. पण काही काही असतात ते भोंदूपणाने आपल्याला शिकवतात. असे अनेक गुरु असतात चमत्कार आणि करामती दाखवणारे. आधीच्या भौतिकातले ज्ञान शिकवणारे गुरु असे 17 गुरूंचं वर्णन समर्थांनी दासबोधात केलेलं आहे. 17 गुरु आहेत, कारण प्रत्येक क्षेत्रातले गुरु आहेत. विद्या देणारे, गायन शिकवणारे, कला शिकवणारे, खेळ शिकवणारे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये गुरु असतात. दत्तगुरूंच्या याच्यामध्ये 24 गुरूंचं वर्णन आहे, कारण त्यांनी कीटकाकडून सुद्धा ज्ञान घेतलं आहे. तर त्यांचं म्हणणं की जो जो मला ज्ञान देईल तो मी गुरु करेन. पण हे सगळे आपले काय आहेत की चमत्कार व करामती दाखवणारे भोंदू, श्रीमंत शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून असणारे नकली गुरु, अडक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे असं समर्थांनी या समासात म्हटलेलं आहे. कारण आपण आसाराम बापू वगैरे असे ऐकतो की ते शिष्यांना फसवणारे असतात आणि शेवटी जेलची हवा खातात. तर असे गुरु सद्गुरु होऊ शकत नाहीत. हे फक्त गुरुच असतात, कारण हे आपलं पोट भरणं, डबोले भरणं आणि शिष्य जमा करणं याच्याच मागे लागतात आणि कुठेतरी त्यांचं पितळ उघडं पडतं. मग समर्थ म्हणतात की आपल्याला सत्शिष्याचे अज्ञान, भ्रांती संपूर्ण नाहीशी करून त्याला ब्रह्मपदी बसवण्याचे सामर्थ्य ज्याच्याजवळ असते तोच खरा सद्गुरू असतो. जो आपलं अज्ञान नाहीस करतो, भगवंताचे ज्ञान मिळवून देतो किंवा आपल्याला परमार्थ मार्गावर वाटचाल करायला मदत करतो, तो खरा सद्गुरू असतो. समर्थ म्हणतात की जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी, अशी ही याच्यात उभी आहे की आपलं अज्ञान नाहीस करणारे सद्गुरू असतात. सद्गुरू हा महापुरुष असतो. त्याच्या अंगी दैवी संपत्ती असते. त्याच्या मनात भगवत प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं. गुरु एक कबीरांनी म्हटलेलं आहे की गुरु गोविंद दोहू खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताय. गोविंद म्हणजे भगवंत. भगवंत सांगतो की तू आधी सद्गुरूंना नमस्कार कर, मग मला कर, कारण सद्गुरूंमुळे तुला भगवंताचं ज्ञान झालेलं आहे. आपल्याला भगवंताची ओळख सद्गुरू करून देतात. भगवंत तर आपण पाहिलेला नसतो, कसा आहे काय आहे, पण त्याचं वर्णन करून देणारे आपल्याला सद्गुरू असतात. म्हणून सद्गुरू हे श्रेष्ठ असतात, कारण ते आपल्याला हा भवसागर पार करायला मदत करतात, ज्ञान देतात तसं, आणि आपलं अज्ञान नाहीस करतात. तर असा हा गुरु आणि सद्गुरू यातील फरक सांगितलेला आहे. मग 8वा प्रश्न आहे शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास कसा करावा असे समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात की ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं सगळ्या शास्त्रांचं म्हणणं आहे. म्हणजेच एकटे एक परब्रह्म
नित्य, सत्य, अनंत आहे. बाकीचे दृश्य विश्व हे मिथ्या आहे, म्हणजे विनाशी आहे, नाशिवंत आहे, अल्पकालीन आहे. तसेच आपले शरीर पण विनाशी आहे, कारण ते अष्टधा प्रकृतीचे असल्यामुळे नाशिवंत आहे. पण त्यातील आत्मतत्व हे अविनाशी आहे. ते आत्मरूप म्हणजे ब्रह्मरूप आहे. महावाक्यामध्ये म्हटलं आहे की तत्वमसी, म्हणजे तेच तत्व तू आहेस, असं ही शास्त्र प्रचिती आहे. ते तत्वमसी हे शास्त्रात सांगितलेलं आहे आणि हे शास्त्र सद्गुरु समजावून देतात आपल्याला की ते ब्रह्म तूच आहेस, ते तत्व तू आहेस. त्याला आपण गुरु प्रचिती म्हणूया. गुरु आपल्याला गुरुमुखाने शास्त्रातली माहिती समजावून देतात, म्हणून ती गुरु प्रचिती झाली. आणि मग गुरु प्रचिती म्हणतात आणि अहम ब्रह्मास्मी असा आपल्याला मग अनुभव येतो. सद्गुरु आपल्याला शास्त्र समजावून सांगतात तेव्हा आपल्याला ते पटायला लागतं की अहम ब्रह्मास्मी, माझ्यातच हे ब्रह्म भरलेलं आहे, आत्मतत्व हे माझ्या आतच आहे, इकडे तिकडे शोधायची गरज नाही. हे गुरु ज्ञान आपल्याला मिळतं, गुरु प्रचितीतून मिळतं, म्हणून आपण त्याला आत्मप्रचिती म्हणू. अशी ही दासबोधाचा समर्थ म्हणतात की दासबोधाचा मूळ पायाच माझी आत्मप्रचिती आहे, जी मला सद्गुरूंनी मला दिलेली आहे. याच्यामध्ये अशा ओव्या घेतल्या त्यांनी की महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा क्षीणची होय. महावाक्यांचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे. महावाक्यांचा जप नका करू म्हणतात ते, तर त्याचा अर्थ तुम्ही विवरण त्याचं लक्षात घ्या, हे मुख्य ज्ञानाचं लक्षण आहे. मग जशी ही ज्ञानामध्ये 3 प्रचिती आहेत. महावाक्यांचे ज्ञान म्हणजे जी सद्गुरूंनी मला दिली आहे, तर हे महावाक्यांचे ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान होय. तर हे 3 प्रचितींनी आपल्याला मिळालं, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. तसंच दृश्यातील ज्ञानाला पण पदार्थ ज्ञान म्हणतात. तेही 3 प्रकारचे आहे. इंद्रिय प्रत्यक्ष, मन प्रत्यक्ष आणि स्मरण प्रत्यक्ष. इंद्रिय प्रत्यक्ष म्हणजे मी डोळ्यांनी पाहते आहे की इथे मोबाईल ठेवलेला आहे, हे माझ्या डोळ्यांना म्हणजे दृश्य इंद्रियांना दिसत आहे. आणि मग दुसरं आहे मन प्रत्यक्ष, त्याचं प्रतिबिंब माझ्या मनात उमटलं, मग मनापर्यंत, मनाने बुद्धीपर्यंत नेलं आणि माझ्या बुद्धीमध्ये ते स्मरणात राहिलं की हा मोबाईल माझा आहे, हे मन प्रत्यक्ष, स्मरण प्रत्यक्ष झालं. तर अशी ही पदार्थ ज्ञानाची पण 3 प्रकारची प्रचिती आहे. हे आत्मज्ञान प्राप्तीचे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती, अशाच प्रकाराने आपल्याला आत्मज्ञान मिळतं, शुद्ध ज्ञान मिळतं. 9वा प्रश्न आहे की 11व्या दशकाचे भीमदशक हे नाम यथार्थ आहे, हे विधान स्पष्ट करा म्हणतात. 11व्या दशकाला समर्थांनी भीमदशक हे नाव दिलेलं आहे. साऱ्या जगाचे पालन पोषण करणारा वायू, त्याच्या अचाट शक्तीला भीम म्हणतात. त्याचं नाव भीम असं आहे. भीम हे रुद्राचे पण नाव आहे. रुद्र म्हणजे शिव. मारुती हा महान नावाच्या 11व्या रुद्राचे अवतार आहेत. मारुतीला रुद्रा अवतार म्हटलेला आहे, तर 11 रुद्रांची नावं आहेत. त्याच्यातला 11वा रुद्र जो आहे त्याला महान असं नाव आहे. त्याचा अवतार म्हणजे मारुती राया आहे. मारुती राया म्हणजे सतत राम कार्यात मग्न असणारे, राम नामात डुंबलेले, अतुलनीय कार्य करूनही लीनतेले अलिप्त भावनेने वागणारे, म्हणजे मी हे केलं हे कुठेही दर्शवणारे नाहीत.
अगणित गुण असे मारुती रायांजवळ आहे. मारुती राया हे महंतांचे अग्रणी आहेत. समर्थांनी आपल्या शिष्यांसमोर, महंतांसमोर मारुती रायांचा आदर्श ठेवला आहे. संपूर्ण भारतात त्यांनी 1100 मठ स्थापन केले आणि प्रत्येक मठामध्ये मारुती रायाची स्थापना केली आणि एक महंत स्थापन केला आणि प्रत्येक शिष्याला त्या बलबुद्धीने परिपूर्ण व्हायला तिथे मारुती राया ठेवले आहेत. मारुती राया समोर त्यांनी दंड बैठका काढायच्या, सूर्यनमस्कार करायचे, अशा पद्धतीने मारुती रायांना त्यांनी समोर ठेवलं आहे, आदर्श ठेवला आहे. सहज समाधी सांभाळून प्रचंड कार्य कसे करावे हे त्यांच्या जीवनावरून शिकावे. म्हणून महंतांचे वर्णन केलेल्या या दशकाला भीमदशक नाव दिलेलं आहे. या 11व्या दशकामध्ये संपूर्ण महंतांना शिकवण आहे. शिकवण आहे, निष्प्रह व्याप आहे, निष्प्रह शिकवण आहे, असे अनेक समास असे आहेत की जे महंतांनी त्यातून शिकावं. प्रयत्न निरूपण आहे. तर मारुतीचा आदर्श ठेवल्यामुळे त्यांच्या भीमरूपावरून या दशकाला भीमदशक हे नाव सार्थक वाटतं. भीमदशक म्हटलेलं आहे कारण मारुती रायाला भीमरूपी महारुद्रा असं आपण म्हणतो किंवा भीमरूपी स्तोत्र असे 13 स्तोत्र समर्थांनी लिहिलेले आहेत, जे की तुम्हाला आता साधक परीक्षेमध्ये आहेत अभ्यासाला. ते पुढच्या स्वाध्यायामध्ये येतील तुम्हाला. तर असे 13 भीमरूपी स्तोत्र लिहिले आहे. त्या प्रत्येक याच्यात मारुती रायाचं वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन आलेलं आहे. समर्थांचे आराध्य दैवत रामराया होते, पण त्यांचे आदर्श जे होते मारुती राया होते. कुठेतरी मी वाचलंय की समर्थ हे मारुती रायाचे अवतार होते असं म्हणतात. कारण त्यांना एकदा जेवताना आक्कास्वामींनी पाहिलं आणि ते मारुती जेवतो आहे असं त्यांना लक्षात आलं, म्हणून ते मारुतीचे अवतार होते. कारण त्यांची देहयष्टी पण अशीच होती, बलदंड, आणि त्यांनी व्यायाम करून स्वतःचं शरीर कमावलेलं होतं. रोज ते सूर्यनमस्कार घालायचे. त्यांनी तपश्चर्या केली जी 12 वर्ष. तेव्हा सुद्धा ते इतक्या पाण्यामध्ये इतक्या लहान वयाचा बालक करू शकला का हो? तेव्हा म्हणतात की एक वानर झाडावर बसून रक्षण करायचा. 12 वर्ष समर्थांनी तपश्चर्या केली. ते वानर 12 वर्ष त्या झाडावर येऊन बसायचं आणि रक्षण करायचं या बालकाचं. जेव्हा ते 24 वर्षाचे झाले आणि त्यांची तपश्चर्या संपली, त्यानंतर ते वानर कुणालाही दिसलं नाही. तर ते मारुती रायाच होते की जे समर्थांचं रक्षण करत होते. तर असा हा 9वा प्रश्न झाला. 10वा प्रश्न तर सोपी आहे. महंताचे आचरण कसे असावे असे समर्थ सांगतात. आता वरच्या याच्यातच आपण पाहिलं की मारुती रायासारखं असावं, त्याचे गुण असावे. पण इथे आणखीन समर्थ या समासात म्हणतात की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, असे समर्थ या समासामध्ये सांगतात. म्हणजेच त्याचे आचरण रामचंद्रांसारखे असावे. रामचंद्र हे उत्तम गुणी, उत्तम लक्षणी असे पुरुषोत्तम होते. तर आपले शिष्य महंत यांनी सुद्धा रामासारखे गुण आचरणात ठेवावे. त्याचं लिहिणं, वाचणं, कथा करणं, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, शुद्ध आचरण अशा सर्व गुणांनी युक्त असणाऱ्या महंताचा जनमानसावर प्रभाव पडतो. जो लोकसंग्रह करायला असे आचरण असावे, कारण अशा गुणांमुळेच तो लोकांच्या समस्यांचे निवारण करू शकतो. जो महंत असतो, जो पुढारी असतो, लोकनेता ज्याला म्हणतो आपण किंवा पुढारी असतो, त्याला समर्थांचा महंत म्हटलेला आहे. मग महंताला लोकसंग्रह तर करावाच लागतो, लोकांमध्ये वावरावंच लागतं आणि लोकांच्या समस्यांचं निवारण पण करावं लागतं. म्हणून त्याला हे सगळे गुण आवश्यक आहे आणि त्याचं आचरण पण शुद्ध असावं, कारण तो मनाने निर्मळ राहिला तरच तो दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहू शकेल आहे. जर एखाद्याची काही अडचण आली तर तो सोडवू शकेल आहे.
तसेच अनेक प्रकारचे लोक जगामध्ये असतात. कोणी चांगल्या विचारांचे असतात, कोणी वाईट विचारांचे असतात. तर मी एक मध्ये आता प्रवचन ऐकलं. त्याच्यामध्ये असं म्हटलंय त्यांनी, की लोकसंग्रह करणे म्हणजे लोक जमा करणे नाही. तर ज्या लोकांच्या आचरणामध्ये किंवा विचारांमध्ये वाईट विचार आहेत, वाईट प्रवृत्तीच्या लोकांना चांगल्या मार्गावर आणणे हे खरे लोकसंग्रह आहे. जसे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, की जे खळांची व्यंकटी सांडो. खळांची म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे वाईट विचार नाहीसे करून त्यांना चांगल्या विचारांच्या मार्गावर आणणं हा खरा लोकसंग्रह आहे. तर अशासाठी आधी महंतांनी पण तसं असावं, तरच तो लोकांना आपल्या मार्गावर आणू शकेल, त्यांना सत्मार्ग दाखवू शकेल, परमार्थ मार्गावर आणू शकेल. आणि महंताचा आणखीन एक गुण म्हणजे, की आहे तरी सर्वा ठाई पाहो जाता कोठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाईच्या ठाई गुप्त झाला. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये, सजीव प्राण्यामध्ये अंतरात्मा वास करतो. तर तो दिसतो का हो कुणाला? नाही दिसत, पण त्याचं कार्य अखंड चालू राहतं. ज्याच्या शरीरात अंतरात्मा नाही तो प्रेत होतो, कारण अंतरात्मा म्हणजे चैतन्य आहे, आपला आत्माराम आहे. तो कार्य करतो पण दिसत नाही. तसं महंतांनी असावं, कार्य तर करावं, लोकांमध्ये मिसळावं, पण मी हे केलं किंवा यांनी ते केलं हा अहंकार ठेवू नये. गुप्तपणे सर्व कार्य करावं आणि अंतरात्म्यासारखं सगळीकडे गुप्तपणे फिरावं. तर अशा पद्धतीने मला साधकचे पहिल्या स्वाध्यायाचं मार्गदर्शन जसं जमलं तसं मी थोडक्यात केलेलं आहे.